चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल आजचा विषय काय आहे। तर आज मी तुम्हाला अशा 5 लिपस्टिक दाखवणार आहे किंवा सांगणार आहे त्याच्याबद्दल की ज्या तुमच्या ड्रेसिंग टेबलमध्ये असणं गरजेचं आहे। त्या 5 जर लिपस्टिक आपल्याकडे असतील ना तर भरमसाठ लिपस्टिक घेण्याची किंवा करायची गरज नाही। म्हणून मी कोणत्या वापरते त्या 5 लिपस्टिक त्या तुमच्याशी मी शेअर करणार आहे आज। तर चला तर मग बघूया कोणत्या लिपस्टिक कोणकोणत्या आहेत। आता मी तुम्हाला दाखवते। या 5 लिपस्टिक मी सिलेक्ट करून ठेवलेल्या आहेत। तसे शेड मध्ये पण दुसऱ्या पण आहेत माझ्याकडे, म्हणजे त्याच शेड मध्ये, पण ह्या 5 लिपस्टिक मी जवळजवळ यूज करते। आता तुम्हाला दाखवते। आता ही एक लिपस्टिक आहे। ही लिपस्टिक म्हणजे हा कलर थोडासा राणी कलर असतो, डार्क राणी कलर कसा असतो त्याच्यामध्ये मोडतो हा। त्याचा कलर बघा, हा ह्या कलर मध्ये येतो। हा आपल्या स्किनवरही असं दिसतं, हा शेड आहे त्याचा। तर ही माझी खूप फेवरेट आहे। हा शेड माझा खूपच फेवरेट आहे। त्याच्यामध्ये 1-2 शेड माझ्याकडे आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते। पण ही लिपस्टिक राणी कलरची लिपस्टिक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता ह्याच लिपस्टिक मध्ये अजून हा एक शेड आहे। ही आहे ग्लोसी मध्ये आहे, म्हणजे थोडंसं मॅट आणि थोडीशी ग्लोसी अशामध्ये आहे। आणि ह्याच्यामध्येच ही लिक्विड मध्ये आहे बघा, सेम कलर आहे त्याचा पण थोडासा डार्क आहे। इथे जवळ आल्यावर दिसेल तुम्हाला, हे बघा हे आहे, पण ही लिक्विड मध्ये आहे। ह्याचा कलर बघा किती डार्क आहे, ह्याचा थोडासा लाईट आहे। पण हा लिक्विड कलर ही लिक्विड लिपस्टिक मी केव्हा वापरते, जेव्हा कुठल्या लग्नाला जायचं असेल किंवा त्या मॅचिंग करायची असेल साडी बरोबर, किंवा ही साडी बरोबर नाही नॉर्मल जरी वापरलं तरी हा कलर चालून जातो। पण ही जास्त वेळ टिकते, म्हणजे लॉंग टिकते ही। समजा लग्नाला जायचं असेल तर लवकर आपली लिपस्टिक आपल्याला जास्त वेळ टिकावी अशी वाटते, तर तेव्हा तुम्ही लिक्विड लिपस्टिक वापरू शकता। पण मला ही जास्त लिक्विड लिपस्टिक आवडत नाही, तर मी जास्त करून ग्लोसी आणि मॅट लिपस्टिकच वापरते। आता दुसरा कलर आहे तो म्हणजे हा मरून कलर। मरून म्हणजे कॉफी कलर सारखा आहे। आता मी तुम्हाला दाखवते याचा कलर काय, टेक्स्चर काय आहे ते। तर बघा हा कलर आहे त्याचा। आणि ही लिपस्टिक आहे ना, तर मी सध्या ती लावलेली आहे, बघू शकता। ती मला खूप छान, मी जास्त करून ही यूज करते ही लिपस्टिक। आणि बघा ती माझ्या चेहऱ्यावरती, म्हणजे माझा कलर सावळ्या कलरला ही लिपस्टिक खूप छान दिसते। आता ही लिपस्टिक तुमच्याकडे जरूर असणं गरजेचं आहे, कारण ती सावळा रंग असेल, थोडा गव्हाळ असा कलर असेल, त्याला हे खूप छान दिसतं। गोऱ्या लोकांना पण छान दिसतं ही जर लाईट लावली तर। पण मला सवय आहे, मी जास्त करून डार्क लिपस्टिकच लावते मी। तर ही माझी खूप फेवरेट आहे। ही झाली दुसरी। आता ही पिंक कलरची आहे लिपस्टिक। ह्याच्यामध्ये मी लिक्विड वगैरे वापरत नाही, हाच कलर वापरते, कारण हा मी कमी यूज करते। आता ह्याचा शेड मी तुम्हाला दाखवते कसा आहे। हा पिंक मध्ये आहे बघा, दिसत असेल तुम्हाला। हा पिंक आहे, म्हणजे असा डार्क पिंक पण नाही, असा लाईट एकदम लाईट पिंक असतो तसा पण नाहीये, हा मीडियम आहे। आणि हा शेडच मला आवडतो, म्हणून मी हा माझ्याजवळ ठेवला। ती संपत आली, आता मला दुसरी आणायची आहे। आता ही भेटेल की नाही मला माहित नाही, ह्याचा नंबर पण बघावा लागेल कुठला आहे तो हा पिंक कलर आहे। ही तिसरी झाली लिपस्टिक। हा असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे, कारण कुठल्याही लाईट मेकअप करायचा असेल किंवा लाईट दाखवायचं असेल तर हे 1-2 शेड त्याच्यामध्ये लाईट डार्क असे तुम्ही ठेवू शकता। हे झाल्यानंतर हा कलर आहे, रेड आहे। आता हा रेड कलर आहे बघा। आता रेड कलर मध्ये मी मुद्दामून असा लाईट कलर ठेवलेला आहे, कारण हा मला खूप छान दिसतो आणि माझ्या चेहऱ्याला हा सूट होतो। आता रेड मध्ये भरपूर आहे, एकदम डार्क रेड असतो किंवा ब्लड रेड पण असतो, तो पण खूप छान दिसतो। मग तुम्हाला जो कुठला सूट होतो, पण रेड लिपस्टिक तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे। आणि त्याच्यामध्ये अजून एक शेड मी वापरते रेड मध्येच, तर हे लिक्विड मध्ये आहे। आता आपण फिरायला कुठे बाहेर वगैरे जातो, दिवसभर फिरत असतो, तेव्हा आपल्याला, आता हे पहिला शेड पण मी तुम्हाला दाखवते बघा। हा रेड मध्येच आहे, पण एकदम डार्क असा रेड आहे। हा एकदम डार्क शेड मध्ये आहे। आणि ही लिपस्टिक ना, म्हणजे लिक्विड कुठलीही मॅट लिपस्टिक तुम्हाला माहीतच असेल, ती जास्त वेळ टिकते। तर समजा आता बाहेर आपण फिरायला गेलोय, कुठे ट्रिपला वगैरे जातो, तेव्हा मी जास्त करून, आता आम्ही गेलेलो ना तेव्हा ही लिपस्टिक मी जास्त वापरली आहे। हा कलर रेड कलर हा। आणि ते मॅट लिपस्टिक आहे ही,
मग ती मॅट लिपस्टिक तुम्हाला माहीतच असेल, जी लावली ना की अशी सुकून जाते, एकदम ड्राय होते. तर म्हणून मला लिक्विड आणि मॅट लिपस्टिक आवडत नाही, कारण ती ड्राय होते. मग मी काय करते त्याच्यावरती, ह्याच्यावरती हा ग्लोसी हे भेटतं, तुम्हाला माहीत असेल की हा जर त्या लिपस्टिक कुठल्याही लिपस्टिकवर लावलं ना की मस्त शाईन मारतं त्याच्यावरती. आता कसं शाईन मारते लिपस्टिकवर, तसे हे ग्लोसी मॅट, सॉरी एक मिनटं, काय आहे त्याच्या, वेट ग्लॉस म्हणून याच्यावरती लिहिलेलं आहे बघा. तर हा वेट ग्लॉस आहे ना, हा तुमच्याकडे एक ठेवायचं कधी पण. जे मॅट लिपस्टिक लावली त्याच्यावरती ड्राय झाल्यानंतर हे त्याच्यावरती लावायचं, मस्त शाईन मारतं. म्हणजे आपलं दोन्ही काम होतं. एक तर लिपस्टिक पण असे शायनिंग मारायला लागते, आणि दुसरी लॉंग लास्टिंग, म्हणजे मॅट लिपस्टिक असतात लिक्विड, त्या लॉंग लास्टिंग चालतात. तर ह्या 5 लिपस्टिक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि मी कोणत्या वापरते त्या पण मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यातले तर तुम्हाला परत दाखवते. एक तर ही राणी कलर, एक तर ही मरून कलरची दुसरी, ओके, ही पिंक कलरची तिसरी, ही रेड कलरची. आणि तुम्हाला जर समजा तुमचा तुम्ही असं उजळ असाल, गोरे असाल, तर एक न्यूड लिपस्टिक येते, ती मी काय वापरत नाही म्हणून ती काय माझ्याजवळ नाही आहे ती. तर न्यूड लिपस्टिक ठेवणं तुम्हाला खूप, म्हणजे ती छान दिसते गोऱ्या लोकांना. तर ह्या 4-5 लिपस्टिक आहेत, ह्या मी माझ्या वॉर्डरोबमध्ये, म्हणजे माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये जरूर ठेवते, कारण ह्याच्यामध्येच मला आवडतात. मी म्हणून दुसऱ्या आणायच्या भानगडीत पडत नाही, आणि जास्त पण काय गरज नाही कलेक्शन करायची. या जे आपल्याला सूट होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं, जे आपल्याला सूट होतं. दुसरं कोण लावते म्हणून आपण लावायचं असं करायचं नसतं. आपल्याला जे आपल्या चेहऱ्याला सूट होतं, आपल्या कलरला जे सूट होतं, तेच लिपस्टिक वापरायची असते. तर मला आज तेच तुमच्याबरोबर शेअर करायचं की मी कोणती लिपस्टिक वापरते आणि तुम्ही कुठलीही वापरू शकता, किंवा त्याचे काय ड्रॉबॅक आहे. समजा आता मॅट लिपस्टिक आहे, ते खूप ड्राय होते, ती मला नाही आवडत, तुम्हाला कदाचित आवडत पण असेल. मग त्याच्यावरती समजा ग्लोसी वेट ग्लोस असतो, ते लावलं ना की तुमची एकदम शाईन पण मारते आणि छान होतं, म्हणजे दोन्ही काम आपले होतात. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली की ती म्हणजे, समजा तुमच्याकडे लाईट लिपस्टिक नसेल आणि तुम्हाला ऑफिसला जायचं असेल, तिथे जास्त डार्क बरं नाही दिसत, तर तुम्ही काय करायचं, डार्क लिपस्टिक लावायची आधी. मग असा एक टिश्यू पेपर घ्यायचा, असा टिश्यू पेपर घ्यायचा, असा फोल्ड करायचा, असा फोल्ड करून आपल्या दोन्ही होटांच्या मध्ये असं दाबायचं, म्हणजे ते आपोआप लाईट होऊन जाते. असं हे बघा, हे म्हणजे एक्स्ट्रा जी लिपस्टिक असते ती या टिश्यू पेपरवर येते आणि आपली लिपस्टिक पण लाईट होते. हा एक उपाय तुम्ही करू शकता. तर चला, तर मग आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. आता आपण भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू ऑल.